नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एसआयपी म्हणजे काय आणि कसं एसआयपी तुमच्या आर्थिक स्वप्नांना पूर्ण करू शकतं। आज आपण बघणार आहोत की कसं तुम्ही एक छोटीशी बचत करून एक मोठा फंड बनवू शकता। मित्रांनो, एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, पण खूप लोकांना माहित नाही की ही एसआयपी नेमकी काय आहे। मित्रांनो, कल्पना करा तुम्ही एक तरुण आहात आणि तुम्हाला नुकतीच नोकरी मिळालेली आहे किंवा तुम्ही व्यवसाय करता आणि दर महिन्याला तुम्ही थोडेसे पैसे बचत करू शकता। मग खूप सारे लोक काय करतात की हा पैसा बँकेमध्ये जमा करतात। त्यामुळे मित्रांनो, या पैशाची व्हॅल्यू कमी होऊन जाते, कारण भारतामध्ये महागाई प्रत्येक वर्षी 6 ते 7% वाढत आहे। मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की एसआयपी म्हणजे काय आणि एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही कशी संपत्ती निर्माण करू शकता आणि काय एसआयपी एका नवीन गुंतवणूकदारासाठी फायदेशीर आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंडच्या एसआयपी रिलेटेड तुमचे सारे डाऊट क्लिअर होतील। फक्त अट एकच आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला हवा। एसआयपी म्हणजे काय आणि त्यातून संपत्ती कशी निर्माण होते हे मी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांगतो आणि कोण ह्या एसआयपीचा फायदा घेऊ शकतो हे पण आपण डिटेल मध्ये बघू। याच सोबत आपण हे पण बघू की एसआयपी ची सुरुवात कुठून करायची आणि कसं एसआयपी तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येयापर्यंत पोहोचू शकतं। हा व्हिडिओ इतक्या सोप्या भाषेत आहे की जर तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला हा व्हिडिओ समजेल। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आता आपण सर्वप्रथम समजून घेऊ की एसआयपी म्हणजे काय। मित्रांनो, एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये रेग्युलर निवेश करू शकता। या दर महिन्याला तुम्हाला एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करावी लागते आणि ही रक्कम म्युच्युअल फंडचे युनिट्स खरेदी करण्यासाठी वापरली जाते। युनिटची व्हॅल्यू नेट ॲसेट व्हॅल्यूवर आधारित असते, जी मार्केटच्या परफॉर्मन्स नुसार बदलते। मित्रांनो, एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला एक छोटीशी रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता। एसआयपी करण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला जास्त पैशाची गरज नाही। तुम्ही अगदी 500 किंवा 1000 रुपयापासून पण तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करू शकता। यामुळे मित्रांनो, बाजारातील अप्स अँड डाऊनचा धोका कमी होतो। याला मित्रांनो रुपी कॉस्ट एव्हरेजिंग म्हणतात। यामुळे तुमची गुंतवणूक एव्हरेज होऊन जाते आणि तुमचा पोर्टफोलिओ स्टेबल बनतो। मित्रांनो, 2025 मध्ये भारतामध्ये 4,70,00,000 एसआयपी अकाउंट ऍक्टिव्ह आहे आणि दर महिन्याला 2.5 लाख कोटी रुपये एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड मध्ये निवेश केले जातात। यामधून मित्रांनो आपल्याला हे समजतं की एसआयपी भारतामध्ये किती लोकप्रिय आहे। आता प्रश्न असा आहे की एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही संपत्ती कशी निर्माण करू शकता। मित्रांनो, याचं मुख्य कारण आहे कंपाऊंडिंग इंटरेस्ट। मित्रांनो, कंपाऊंडिंगच्या इफेक्टमुळे लॉंग टर्म मध्ये तुमचे पैसे म्युच्युअल फंड मध्ये तेजीने ग्रो होतात। समजा एखादा व्यक्ती आहे, त्याने दर महिन्याला 3000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी सुरू केली आणि जर त्याला त्याच्या एसआयपी पर एव्हरेज 12% रिटर्न मिळाला तर 15 वर्षांमध्ये त्याच्या पैशाची व्हॅल्यू 15 लाखापेक्षा जास्त होऊ शकते। आणि मित्रांनो, त्या पैशामध्ये त्याची गुंतवणूक फक्त 5,40,000 रुपये असेल आणि ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, ज्या माध्यमातून तुमचे पैसे तेजीने ग्रो होतात। आता मित्रांनो, प्रश्न असा आहे की वेल्थ क्रिएट करण्यासाठी एसआयपी कशी फायदेमंद ठरू शकते। याचं पहिलं कारण आहे की एसआयपी ची कमी किंमत। मित्रांनो, एसआयपी मध्ये तुम्ही अगदी 100 रुपयापासून पण तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता। म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करण्यासाठी तुम्हाला खूप सारे पैसे पाहिजे असं काही नाही। भारतामध्ये 38% म्युच्युअल फंड अकाउंट असे आहे जे 1000 रुपयापेक्षा कमी पण पैसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवतात। दुसरं कारण आहे ऑटोमॅटिक इन्व्हेस्टमेंट। मित्रांनो, तुम्ही तुमच्या एसआयपी ला ऑटो सेट पण करू शकता, म्हणजे दर महिन्याला तुमच्या बँक अकाउंट मधून एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली जाते। यामुळे तुम्हाला दरवेळी गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा लागत नाही आणि भारतामध्ये 85% एसआयपी अकाउंट ऑटो सेट आहे। मित्रांनो, तिसरं कारण आहे लिक्विडिटी। मित्रांनो, एसआयपी मध्ये तुमचे पैसे लॉक होत नाही। तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा तुमचे पैसे म्युच्युअल फंड मधून काढू शकता। फक्त एकच म्युच्युअल फंड आहे ज्याला 3 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे, ज्याला आपण एलएसएस म्युच्युअल फंड म्हणतो। एलएसएस म्युच्युअल फंड म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम। फक्त याच म्युच्युअल फंडवर 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो, कारण या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही 1.5 लाख रुपयापर्यंत टॅक्सची बचत करू शकता। आणि मित्रांनो, बाकीच्या म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जेव्हा गरज पडेल तेव्हा तुमचे युनिट सेल करू शकता आणि 2 ते 3 दिवसांमध्ये ते पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतात। मित्रांनो, चौथं कारण आहे डायव्हर्सिफिकेशन। मित्रांनो, एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही जी गुंतवणूक करतात ते पैसे 50 ते 100 कंपनीज मध्ये निवेश केले जातात। यामुळे तुमचा पोर्टफोलिओ स्टेबल होऊन तुम्हाला लॉंग टर्म मध्ये रिटर्न मिळायचे चान्सेस वाढतात। जर मित्रांनो एखाद्या कंपनीने खराब परफॉर्म केला तर दुसरी कंपनी तिला कव्हर करण्याचा प्रयत्न करते। आणि मित्रांनो, डायव्हर्सिफिकेशन तुमच्या म्युच्युअल साठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे। खूप सारे लोक शेअर मार्केटच्या चढ उताराला घाबरतात आणि चुकीच्या वेळी गुंतवणूक करतात, नाहीतर चुकीच्या वेळी शेअर्स विकतात। मित्रांनो, तुमच्या या प्रॉब्लेम साठी फक्त एकच सोल्युशन आहे, म्हणजेच एसआयपी। कारण एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला बाजारामध्ये पैसे गुंतवता, त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ एव्हरेज होतो आणि तुमची रिस्क कमी होते। आणि मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की एसआयपीच्या माध्यमातून कोण संपत्ती निर्माण करू शकतो। याचं
याचं उत्तर आहे मित्रांनो, कोणीही म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करू शकतो. म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करण्यासाठी कोणतीही एज लिमिट नाही. जर तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरदार असाल, बिझनेस करत असाल, फ्रीलान्सर असाल तरी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करू शकता. एसआयपीचं डिझाईन प्रत्येक उत्पन्न गटातील लोकांसाठी केलेलं आहे. जर मित्रांनो तुम्ही तरुण आहात आणि तुम्हाला तुमचा पहिला जॉब मिळाला तर तुम्ही एसआयपी सुरू करू शकता, कारण तुमच्याकडे खूप वेळ आहे आणि लॉंग टर्म मध्ये तुम्हाला कंपाऊंडिंगचा चांगला फायदा मिळू शकतो. समजा मित्रांनो एक 25 वर्षाचा तरुण आहे आणि तो म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला 2000 रुपये निवेश करतो आणि जर त्याला त्याच्या म्युच्युअल फंड वर ऍव्हरेज 12% रिटर्न मिळाला तर त्या व्यक्तीचं वय 60 वर्ष झाल्यानंतर त्याला 1,20,00,000 रुपये मिळू शकतात. आणि मित्रांनो हीच आहे कंपाऊंडिंगची पॉवर. म्हणजे तुम्ही जितक्या जास्त वेळ तुमच्या गुंतवणुकीला द्याल तितका जास्त तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. यासोबत फ्रीलान्सर आणि वर्कर पण म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकतात. म्युच्युअल फंड मध्ये तुमचं इन्कम रेग्युलर जरी नसलं तरी तुम्ही 100 रुपयापासून पण सुरू करू शकता. भारतामध्ये खूप सारे लोक असे आहेत जे त्यांच्या रिटायरमेंट साठी म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करतात आणि तुम्ही डेट आणि हायब्रिड म्युच्युअल फंडच्या माध्यमातून रेग्युलर इन्कम पण कमवू शकतात. मित्रांनो भारतामध्ये 15% एसआयपी 50 वर्षापेक्षा जास्त लोकांकडून येते. यासोबत विद्यार्थी देखील म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करू शकतात. विद्यार्थी त्यांच्या पॉकेट मनी मधून 100 किंवा 500 रुपये दर महिन्याला गुंतवणूक करून लॉंग टर्म मध्ये चांगला फंड जमा करू शकतात. आता मित्रांनो प्रश्न असा आहे की एसआयपी करायची कुठून? एसआयपी करण्याचा सगळ्यात पहिला मार्ग आहे एएमसी म्हणजेच ऍसेट मॅनेजमेंट कंपनी. मित्रांनो ऍसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडचा डायरेक्ट प्लॅन खरेदी करू शकता. डायरेक्ट प्लॅन खरेदी करण्याचा फायदा आहे की त्याचा एक्सपेन्स रेशो कमी असतो आणि भारतामध्ये 75% लोकांनी एसआयपी डायरेक्ट प्लॅन मध्ये गुंतवली आहे. एसआयपी करण्याचा दुसरा ऑप्शन आहे ऑनलाईन ब्रोकर. मित्रांनो मार्केटमध्ये खूप सारे ऑनलाईन ब्रोकर आहे ज्यांच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या पण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. पण गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही हे चेक करा की तुमचा तो ब्रोकर सेबी रजिस्टर आहे की नाही. मित्रांनो म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला सेबी रजिस्टर ऑनलाईन ब्रोकरचं सिलेक्शन करणं महत्वाचं आहे. ऑनलाईन ब्रोकरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओला इझिली ट्रॅक करू शकता. मित्रांनो तिसरा ऑप्शन आहे सेबी रजिस्टर फायनान्शियल ऍडवायझर. सेबी रजिस्टर फायनान्शियल ऍडवायझर तुमच्या पोर्टफोलिओला पर्सनलाइज मॅनेज करून देऊ शकता. पण मित्रांनो त्यांची वार्षिक फी तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओच्या 1 ते 2% पर्यंत असू शकते आणि जर तुम्ही एक नवीन इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी हे महाग ठरू शकतं. आता मित्रांनो प्रश्न असा आहे की एसआयपीच्या माध्यमातून संपत्ती कशी निर्माण करायची? मित्रांनो यासाठी सगळ्यात पहिला पॉइंट आहे गोल सेटिंग. मित्रांनो तुमचं ध्येय ठरलेलं पाहिजे की तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी का सुरू करताय, की तुम्ही तुमच्या रिटायरमेंट साठी सुरू करताय, की तुम्ही घर खरेदीसाठी सुरू करताय, की कार खरेदीसाठी सुरू करताय. मित्रांनो कोणती पण एसआयपी सुरू करण्यापूर्वी तुमचं ध्येय ठरलेलं पाहिजे आणि जर तुमचं ध्येय ठरलेलं असेल तर त्यानुसार तुम्ही टाइमलाईनचं सिलेक्शन करू शकता. समजा तुम्हाला 10 वर्षापेक्षा जास्त म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडचं सिलेक्शन करू शकता आणि जर तुम्हाला 5 वर्षापेक्षा कमी काळासाठी म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवायचे आहे तर तुम्ही डेट म्युच्युअल फंडचं सिलेक्शन करू शकता. मित्रांनो दुसरी स्टेप आहे बजेट तयार करा. तुम्ही तुमच्या सॅलरी मधून 10 ते 20% अमाउंट म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करू शकता. आणि मित्रांनो गुंतवणूक करण्यापूर्वी हे समजून घ्या की तुमची रिस्क प्रोफाईल कशी आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही किती रिस्क घेऊ शकता. कोणती पण इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आधी रिस्क समजून घ्या. मित्रांनो जर तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकत नाही तर तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंड नाही तर डेट म्युच्युअल फंडचं सिलेक्शन करू शकता आणि जर तुम्ही रिस्क घेऊ शकता तर तुम्ही स्मॉल कॅप नाही तर मिड कॅप फंडचं सिलेक्शन करू शकता. त्यासोबत तुम्हाला चांगल्या म्युच्युअल फंडचं सिलेक्शन करणं पण महत्वाचं आहे. मित्रांनो म्युच्युअल फंडचं सिलेक्शन करण्यापूर्वी त्याचा 5 ते 10 वर्षाचा परफॉर्मन्स चेक करा. त्यासोबत त्याचा एक्सपेन्स रेशो आणि फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड देखील चेक करा. आणि मित्रांनो लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचे सारे पैसे फक्त एकाच म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट नाही करायचे. तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 40% अमाउंट इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकता, 30% अमाउंट डेट म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकता, 20% अमाउंट हायब्रिड म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकता आणि 10% अमाउंट इंटरनॅशनल म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकता. मित्रांनो याच्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ स्टेबल बनू शकतो. यासोबत मित्रांनो तुम्ही एसआयपी कॅल्क्युलेटरचा देखील वापर करू शकता. एसआयपी कॅल्क्युलेटर तुम्हाला एक एस्टिमेशन देऊ शकतं की तुम्ही किती पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळू शकतात. जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या इन्कम वर टॅक्सची बचत करायची तर एलएसएस म्युच्युअल फंड तुमच्यासाठी फायदेमंद असू शकतो. एलएसएस म्युच्युअल फंड म्हणजेच इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. याच म्युच्युअल फंड वर तुम्ही सेक्शन 80C च्या अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंत टॅक्सची बचत करू शकता. मित्रांनो म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी सुरू करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की म्युच्युअल फंड वर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. भारतामध्ये इक्विटी म्युच्युअल फंड वर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 12.5% आहे आणि डेट म्युच्युअल फंड वर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 20% आहे. यासोबत मित्रांनो तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओला प्रत्येक 6 ते 12 महिन्यानंतर चेक करायचं आहे. जर एखाद्या फंडचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर तुम्ही त्या फंडला बदलू पण शकता. मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलो की एसआयपी म्हणजे काय आणि एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही संपत्ती कशी निर्माण करू शकता, कशी एक छोटीशी गुंतवणूक तुमच्या आर्थिक स्वप्नांना प्रत्यक्षात आणू शकते आणि कसं प्रत्येक जण म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करू शकतो. यासोबत आपण हे देखील
बघितलं की एसआयपी करण्यासाठी कोणकोणते ऑप्शन आहे. मित्रांनो, मी फायनान्शियल ऍडवायझर नाही, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला जरूर घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. तर चला आपण भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.